नमस्कार. आपण जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे 1885 साली स्थापन झालेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. पण खरंच हीच सुरुवात होती का? चला तर इतिहासाची काही अशी पानं उलटून पाहूया जे आपल्याला काँग्रेसच्याही आधी घेऊन जातात, जिथे स्वातंत्र्याच्या विचारांची मूळ पायाभरणी झाली. हो, 1885 हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे, यात काही शंका नाही. पण भारताच्या राजकीय प्रवासाची म्हणजे खऱ्या अर्थाने जी राजकीय जागृती झाली त्याची सुरुवात तिथूनच झाली का, की याच्या मागेही एक मोठा प्रदीर्घ असा संघर्ष दडलेला आहे? आज आपण नेमकं याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ही गोष्ट आहे त्या पायाच्या दगडांची, ज्यांनी स्वातंत्र्याच्या एका भव्य इमारतीला आधार दिला. हे ते लोक होते ज्यांनी पहिल्यांदा संघटित होऊन संदर्शशीर मार्गाने आपल्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे धाडस केलं आणि भारतीयांमध्ये एक राजकीय जाणीव निर्माण केली. तर मग सुरुवात करूया या प्रवासाला. आणि या कथेची सुरुवात होते बंगालमधून, जे त्या काळात राजकीय आणि सामाजिक विचारांचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं होतं. तर सगळ्यात पहिलं पाऊल उचललं गेलं 1836 मध्ये. बंग भाषा प्रकाशिका सभा स्थापन झाली. या संस्थेचं काम काय होतं तर सरकारी धोरणांवर चर्चा करणं. यानंतर अवघ्या 2 वर्षांनी म्हणजे 1838 मध्ये जमीनदारांनी आपल्या हक्कांसाठी लँड होल्डर्स सोसायटी स्थापन केली. आणि मग आली 1843 साली बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी, जिचा उद्देश होता शांततेच्या मार्गाने लोकांचे अधिकार मिळवून देणं. ह्या सगळ्या संस्था आणि चळवळींना एक मानवी चेहरा देणं गरजेचं आहे, नाही का? तर हे आहेत द्वारकानाथ टागोर, लँड होल्डर सोसायटीच्या प्रमुख सदस्यांपैकी एक. आणि या संस्थेबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे घटनात्मक मार्गांचा वापर करणारी ही पहिलीच संस्था होती. विचार करा, त्या काळात हे राजकीय परिपक्वतेचं किती मोठं लक्षण होतं. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट घडत होती. बंगालमध्ये एकाच वेळी 2 वेगवेगळे प्रवाह तयार होत होते. एकीकडे जमीनदारांचे हितसंबंध जपणारा गट होता, तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारा दुसरा गट होता. म्हणजे बघा, एका बाजूला होते लँड होल्डर्स सोसायटीचे राधाकांत देव, जे जमीनदारांचे प्रतिनिधित्व करत होते, आणि दुसऱ्या बाजूला होती बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी, जी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत होती. सुरुवातीला दोघांचे मार्ग वेगवेगळे होते, पण त्यांना लवकरच एक गोष्ट लक्षात आली की जर एकत्र आलो नाही तर आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचणार नाही. आणि मग 1851 मध्ये एक ऐतिहासिक गोष्ट घडली. ह्या दोन्ही वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन ब्रिटिश इंडियन असोसिएशन नावाची एक नवीन आणि जास्त ताकदवान संस्था स्थापन केली. ही एकजूट भारताच्या राजकीय प्रवासातला एक खूप मोठा मैलाचा दगड ठरली. आता या नवीन संस्थेच्या मागण्या पाहिल्या की लक्षात येतं की हे किती मोठं पाऊल होतं. त्यांच्या मागण्या फक्त जमीनदारांपुरत्या मर्यादित नव्हत्या. त्यांनी काय मागितलं तर लोकप्रिय कायदे मंडळ हवं, कार्यकारी आणि न्याय व्यवस्थेचे अधिकार वेगळे करा, मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार कमी करा आणि महत्त्वाचं म्हणजे मीठ आणि उत्पादन शुल्क रद्द करा. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आता विचार फक्त एका गटाचा किंवा प्रांताचा नव्हता, तर तो राष्ट्रीय पातळीवरचा होत होता. बरं, हे झालं बंगालमधलं. आता बंगालमधून थोडं पश्चिमेकडे येऊया, मुंबईकडे. बंगालप्रमाणेच मुंबईतही राजकीय जागृतीची एक नवी लाट येत होती, पण तिचं स्वरूप मात्र थोडंसं वेगळं होतं. आणि मुंबईतल्या या चळवळीचे एक महत्त्वाचे शिल्पकार होते जगन्नाथ शंकर शेट, ज्यांना आपण नाना म्हणूनही ओळखतो. त्यांनीच 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली, जी महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना मानली जाते. आणि ह्या संस्थेचा प्रभाव किती होता हे या एका आकड्यावरून लक्षात येईल. तब्बल 3000 लोकांनी त्यांच्या याच याचिकेवर सह्या केल्या होत्या. विचार करा, त्या काळात इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र येणं हे राजकीय जागृतीचं किती मोठं प्रतीक होतं. मुंबईनंतर राजकीय जागृतीचं लोण पुण्यातही पोचलं. इथे 1870 मध्ये स्थापन झाली पुणे सार्वत्रिक सभा. आणि त्यांचं घोषवाक्य किती अर्थपूर्ण होतं पहा. आस्ते कदम आगे बढो, म्हणजे स्थिर पण निश्चित पावलं टाकत पुढे जा. यातूनच त्यांची विचारपूर्वक काम करण्याची पद्धत दिसून येत. आणि ही जागृती फक्त बंगाल आणि मुंबई पुण्यापुरती मर्यादित नव्हती. 1884 मध्ये दक्षिणेत मद्रासमध्ये मद्रास महाजन सभेची स्थापना झाली. यावरून हे स्पष्ट होत होतं की राजकीय चेतनेची ही लाट आता हळूहळू संपूर्ण देशात पसरत चालली होती. आता या गोष्टीत एक खूप महत्त्वाचं वळण येतं, कारण भारतीय हक्कांसाठीचा हा लढा फक्त भारतातल्या भारतात लढला जात नव्हता, तर तो 7 समुद्रापार थेट ब्रिटनच्या राजधानीत म्हणजे लंडनमध्येही पोचला होता. आणि या आंतरराष्ट्रीय लढ्याचे मुख्य सूत्रधार होते भारताचे पितामह म्हणून ओळखले जाणारे दादाभाई नौरोजी. त्यांनी एक गोष्ट अचूक ओळखली होती की ब्रिटिशांना जर काही पटवून द्यायचं असेल
तर त्यांच्याच देशात जाऊन भारताची खरी परिस्थिती त्यांना सांगावी लागेल. दादाभाई नौरोजी यांची दूरदृष्टी किती होती हे पहा. त्यांनी आधी 1852 मध्ये भारतात बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत मदत केली आणि मग थेट लंडन गाठून तिथे आधी लंडन इंडिया सोसायटी आणि मग ईस्ट इंडिया असोसिएशन अशा संस्था स्थापन केल्या. हा एक नवीन, जागतिक आणि अतिशय धोरणात्मक विचार होता. आणि लंडनमध्ये या संस्था स्थापन करण्यामागे एकच स्पष्ट ध्येय होतं: ब्रिटिश जनतेला आणि तिथल्या राजकारण्यांना भारताच्या खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देणं. त्यांना हे सांगणं की भारतात त्यांचं राज्य नेमकं कसं चाललंय आणि इथल्या लोकांच्या समस्या खरंच काय आहेत. आता आपण या कथेच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आता आपण त्या संघटनांबद्दल बोलू ज्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खरेखुरे पूर्वज किंवा प्रिकर्सर म्हणता येईल. ही संघटना होती इंडियन असोसिएशन, जी 1876 मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जींसारख्या नेत्यांनी स्थापन केली होती. या संस्थेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं तिची दृष्टी. तिचा विचार कुठल्या एका प्रांतापुरता किंवा गटापुरता मर्यादित नव्हता, तर तो संपूर्ण राष्ट्रासाठी होता. आणि हा फरक किती मोठा होता हे इथे स्पष्ट दिसतंय. लँड होल्डर्स सोसायटीसारख्या सुरुवातीच्या संघटनांचं सदस्यत्व शुल्क खूप जास्त होतं, म्हणजे त्या फक्त श्रीमंतांसाठी होत्या. पण या उलट इंडियन असोसिएशनचं वार्षिक शुल्क होतं फक्त 5 रुपये. याचा सरळ सरळ अर्थ होता की राजकारणाचे दरवाजे आता सर्वसामान्यांसाठीही उघडले होते. त्यांची कार्यपद्धती किती नियोजनबद्ध होती हे पहा. जेव्हा सरकारने ICS परीक्षेची वयोमर्यादा कमी केली तेव्हा त्यांनी त्याविरोधात एक अखिल भारतीय आंदोलन सुरू केलं. राजकीय एकी साधण्यासाठी त्यांनी 1883 मध्ये पहिली राष्ट्रीय परिषद भरवली आणि सरकारी धोरणांवर टीका करण्यासाठी वृत्तपत्रांचा प्रभावीपणे वापर केला. ही एका खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवरची रणनीती होती. आणि ही जी 1883ची राष्ट्रीय परिषद होती ना, तिला अनेक इतिहासकार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची ड्रेस रिहर्सल किंवा रंगीत तालीम म्हणतात. विचार करा, काँग्रेस स्थापन होण्याच्या 2 वर्षाआधी संपूर्ण भारतातून 100 पेक्षा जास्त प्रतिनिधी कलकत्त्यात एकत्र आले होते आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत होते. ही काँग्रेसच्या स्थापनेच्या दिशेला टाकलेली एक निर्णायक पायरी होती. तर मग या सगळ्या प्रवासानंतर तोच मूळ प्रश्न पुन्हा समोर येतो: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही अचानक घडलेली एक घटना होती की बंगभाषा प्रकाशिका सभेपासून ते इंडियन असोसिएशनपर्यंत जवळपास 50 वर्ष चाललेल्या या प्रयत्नांचा तो एक स्वाभाविक कळस होता? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.